ह्या डावानं मी 1 डाव खोबरेल तेल घेतलंय, 3 डाव कोको पावडर घालणार आहे, आणि 3 डाव कोको पावडर घातलेली आहे. हलवून घेणार हे आपण शुगर फ्री बनवतोय का? हो. मग त्याच्यात आपण आता मध म्हणून घालणार आहे ना. हे मध घालते मी. ठीक आहे. जवळजवळ आपण म्हणजे ज्या डावानं घातलं त्याच्यात 1.5 डाव मध घातलेला आहे. हे सगळं हलवून घेऊ का आता? हे सगळं आता हलवत राहू का? किती? 2 मिनिटं. ओके ओके. एकसारखं होस तोपर्यंत हे हलवत राहायचं आहे. ठीक आहे. ह्याच्यात आपण साखर सुद्धा मधाच्या ऐवजी घालू शकतो ना. आता तू माझ्यासाठी बनवतोस म्हणून मध घातलंयस आहे ना. बरं, आता ह्याच्यामध्ये दूध घालायचं असं सांगितलंयस, करेक्ट आहे का? दूध घालते मग. साधारण 2 जे डावनं आपण घेतलं होतं त्यांना 2 डाव आपल्याला दूध घालायचं राहायचं आहे ना. ओके. पूर्ण कन्सिस्टन्सी पातळ होईपर्यंत हलवत राहायचं. मोल्ड पुसून घे मग आधी. तुला हेल्दी चॉकलेट्स बनवायचे आहेत म्हणून थोडे बदाम आणि काय घालू? काजू पण घालू का? हो. त्यात थोडं तूप घालू का? एवढं तूप घालू? ओके. आता हे फिरवून घेते, छान रोस्ट होऊ देत काय. सायमल्टेनियसली छोट्या गॅसवर हे ठेवलेलं आहे. आता आपण हनी घातलंय ना, मग ते ऑलरेडी आता फक्त त्याची कन्सिस्टन्सी बघायची आणि गॅस बंद करायचा. आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. मोल्ड घ्यायचं आहे आणि या मोल्डमध्ये आधी ड्रायफ्रूट्स आणि मग ते मिश्रण घालायचं आणि फ्रीझरमध्ये 2 तास ठेवायचं की जेणेकरून चॉकलेट्स आपोआप ते घट्ट होईल मिश्रण आणि मग त्याचे असे चॉकलेट्स काढून घ्यायचे. घरी बनवलेले हे चॉकलेट्स.